हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आणि तो म्हणजे आता पूजा एक काहीतरी फालतू प्लॅन आखायला जाते, पण तो प्लॅन फसतो आणि कृष्णा हिचा फायदा होतो आणि पूजा ही तोट्यात जाते आणि बाळजाबाई फोडतात पूजाचं थोबाड. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की पूजा ही विचार करत असते की या बाळजाबाईला तर डीला थांबवायचंच नाही आहे. तिला काहीही झालं तरी डीला कृष्णापासून दूर करायचं आहे. फक्त तिला डीला आणि मला एक करायचंच नाही आहे. मग आता मला डीला काहीही करून थांबवावं लागेल, कारण जेव्हा डी इथे थांबेल तेव्हाच तर तो माझा, फक्त माझा होऊ शकेल. नाही, डीला थांबवण्यासाठी मला काहीतरी अशी चाल खेळावी लागेल ना की ज्याने कोणाच्या लक्षातही नाही येणार की हे सगळं मी जाणून बुजून केलं आहे आणि डीसुद्धा थांबेल. पण असं मला काय करता येईल बरं, ज्याने डीसुद्धा थांबेल आणि डीच्या लक्षातही नाही येणार की मी हे सगळं ठरवून केलं आहे आणि त्या सगळ्याचं खापरसुद्धा माझ्यावर फुटणार नाही, उलट त्या कृष्णावर फुटेल. असं काय करू? मग आता पूजाला आठवतं की ती तर वेडी असल्याचं नाटक करते. मग ती विचार करते की जर मी अचानक अशीच कुठेतरी निघून गेले, घरात कोणालाही न सांगता थोड्या वेळासाठी गायब झाले, तर अर्थात डीला जाताना मला भेटावं वाटेल. डी मला भेटायला येईल तेव्हा त्याला कळेल की मी घरातच नाही आहे आणि मग सगळीकडे माझी शोधाशोध होईल. सगळे मला वेड्यासारखे शोधत असतील आणि मी मात्र इथे कुठेच नसेल. मी इथून कायम लांब जाऊन बसेन. मग डी येईल आणि मला शोधून काढेल, किंवा जर मी डीला सापडलेच नाही तर मी स्वतःहूनच बाहेर येईन डीची वेळ फ्लाईटची चुकून गेल्याच्या नंतर. आणि या सगळ्याचा खापर त्या कृष्णाच्या डोक्यावरती फुटणार, कारण त्या कृष्णाने माझ्यावरती व्यवस्थित लक्ष दिलं नाही, माझी काळजी घेतली नाही आणि म्हणूनच मी इकडनं कुठेतरी निघून गेली आहे असंच सगळ्यांना वाटत राहणार. वाह वाह पूजा, वाह, काय खतरनाक, जबरदस्त, माइंड ब्लोईंग, अमेझिंग प्लॅन बनवलं आहेस तू. तुला आहे की नाही कोणाची तोड नाही. तुझ्या इतकं हुशार माणूस अख्ख्या जगात सापडणार नाही. खरंच आता ठरल्याप्रमाणे फक्त डी निघायच्या आत मला गायब व्हायला हवं, बाकीचं सगळं तर मी अगदी व्यवस्थित मॅनेज करेन असा विचार पूजा करत असते. पण आता पूजाला प्रश्न पडतो की मी जाऊ तर जाऊ कुठे? नाही म्हणजे मी कुठेतरी जर जाऊन बसले तरी ते कृष्णाचे सगळी ओळखीची माणसं मला ओळखतील आणि घरी येऊन सांगतील. पण नाही, मला निघायला तर हवं घरातनं. मग पूजा आता घराच्या बाहेर पडते. तर इकडे आता दुष्यंत हा आवरावर करून निघत असतो. दुष्यंत हा US ला चालला आहे या गोष्टीचा कृष्णाला आनंद होतो आहे. असं कृष्णा जरी दुष्यंतच्या समोर दाखवत असली तरीही कृष्णा खरं तर मनातून आनंदी नाही आहे. कृष्णाला मनातून खूप दुःख होतं आहे दुष्यंत तिच्यापासून लांब जाणार आहे या गोष्टीचं. पण तरीही कृष्णा स्वतःच्या मनातलं दुःख मनातच ठेवते आणि दुष्यंतला सांगत असते, दुष्यंत सरकार, मी लई खुश आहे तुमच्यासाठी. तुम्ही 7 समुद्रा पार जायला आहे तुमचं सपन पुरं करायला. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, तुला काय वाटतं, तुझ्या मनातल्या भावना माझ्यापर्यंत पोहोचत नसतील का? तुझ्या मनात सध्या काय चलबिचल चालू आहे हे मला कळत नसेल का? कृष्णा, तू कितीही म्हणत असलीस ना, तू खुश आहेस, तू आनंदी आहेस, तू खूप आनंदी आहेस, तरीही मला माहिती आहे सध्या तुझ्या जीवात जी घालमेल सुरू आहे ना ती खूप मोठी आहे. सध्या तुला असंच वाटतं आहे की दुष्यंत सरकार मला सोडून चालले. पण कृष्णा, एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव, तू माझी बायको, माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहेस आणि मी तुझ्यापासून लांब कुठेच जाणार नाही. कळलं ना? कृष्णा म्हणते, बरं चला आता उशीर व्हायला आहे. आणि मग कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, अहो तुम्ही एवढे 7 समुद्रा पल्ल्याड जायला आहे तर मी काय म्हणतो, जाण्या अगोदर एक डाव पूजीला बी भेटून घ्या की. नाही म्हणजे तुम्ही जर असं तिला न सांगता गेलासा का नाही तर ती लई प्रश्न विचारल आणि त्रास बी देईल दाजी कुठं आहेत म्हणून. त्याबरोबर दुष्यंत आता म्हणतो की बरं ठीक आहे, एक काम कर, जा तू तिला बोलवून घेऊन ये. त्यावर दुष्यंतकडे कृष्णा नाराज होऊन बघते. त्यावर दुष्यंत म्हणतो, बरं माहिती आहे मला ती तुला ओळखत नाही, ते मीच जातो आणि तिला तिच्या खोलीतच भेटून घेतो. पण कृष्णा, तू नाराज होऊ नको आणि वाईट वाटू नको. हे बघ, मी US वरून परत आलो की आपण पूजाचा आणखीन चांगला इलाज करू आणि पूजाला लवकरात लवकर काहीही झालं तरी आपण बरं करूच. कळलं ना तुला? मी तुला शब्द दिला आहे की मी पूजाला बरं करणार, तर माझ्यावर विश्वास ठेव, मी पूजाला 100% बरं करणार. कळलं ना? आणि मग दुष्यंत आता पूजाच्या रूममध्ये येतो. आता तो पूजाला हाका मारतो, पूजा, पूजा,
पण आता खोलीत बेडवरती पूजा नसते. दुष्यंत खोलीच्या दरवाजाला धक्का देतो. आता अलगद खोलीत वाकून बघतो. खोलीत पूजा त्याला दिसत नाही. दुष्यंत आतमध्ये येतो आणि आता ही कुठे गेली असा विचार करतो. त्याला बाथरूमचा दरवाजा बंद दिसतो. दुष्यंतला वाटतं मे बी पूजा बाथरूममध्येच असेल. मग आता दुष्यंत हा बाहेरूनच दरवाजा टॅप करतो. पूजा, पूजा तू आत आहेस का? पूजा, पूजा तू आतमध्ये आहेस का? पण पूजा काही बोलतच नसते. मग दुष्यंत बाथरूमचा दरवाजा उघडतो तर तिथे पूजा नसते. तर आता दुष्यंत ही गोष्ट बाहेर येऊन सांगतो की पूजा कुठेच नाही आहे. त्यावर ही गोष्ट ऐकून कृष्णा होते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं पॅनिक कुठे होतीयस? कशाला काळजी करतेस? आपलं घर एवढं मोठं आहे. पूजा घरातच कुठेतरी बसली वगैरे असेल. आपण बघूया किंवा मागच्या बाजूला बघू किंवा पुढे लॉनमध्ये बघू. पूजा असेल इथेच कुठेतरी कॉरिडॉरमध्ये वगैरे असेल. चल. आणि मग आता दुष्यंत आणि कृष्णा पूजाला अखंड घरात सगळीकडे शोधतात. आता पूजा घरात कुठेच नसते. पूजा त्यांना कुठेच सापडत नाही. आता दुष्यंत हा कृष्णाला विचारतो, कृष्णा तुला पूजा सापडली का? त्यावर कृष्णा म्हणते, नाही ना, मला तर नाही सापडलेली. त्यावर मग आता लगेचच इकडे कृष्णा म्हणते, कुठे असेल ती? त्यावर दुष्यंत म्हणतो, काळजी करू नकोस. मग तो जयकांतला कॉल करतो आणि जयकांतला सांगून टाकतो, जयकांत पूजा घरात नाही आहे. ती बाहेर कुठे गावात बिवात जरा आहे का ते बघ. कळलं ना? आणि मग दुष्यंत हा सुद्धा पूजाला शोधायला घराबाहेर पडत असतो. बाळजाबाईंच्या तर हे व्यवस्थित लक्षात येत असतं की हे सगळं काही पूजाने रचलेलं कटकारस्थान आहे दुष्यंतला US जाण्यापासून अडवण्याकरिता. बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, अरे दुष्यंता तू कशाला काळजी करतोयस? तू निघ की, तुला जायचं आहे नवं, तुझी फ्लाईट चुकल. मी आहे नवं इथं, मी बघतो त्या पूजाला हुडकून काढतो. तू जा, उगाचच्या उगाच तू इथं थांबून तुझा वेळ वाया घालवू नगस. कळायलं आहे काय तुला मी काय म्हणायलो येतोय? तू निघ, मी आहे नवं, मी काय करायचं ते बघतो. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं आई असं कसं म्हणतेस? कृष्णाची बहीण सापडत नाही आणि मी कुठे निघून जाऊ? मी तिला शोधायला जातोय. कृष्णा म्हणते, मी पण येते. आणि ते दोघं तिकडनं निघून जातात. बाळजाबाई विचार करतात, काय बी करून लवकरात लवकर ती पूजी घावलीच पाहिजे. मग आता बाळजाबाई लगेचच त्यांच्या काही माणसांना फोन करतात आणि त्यांना सांगतात, त्या कृष्णाची ती खुळी बहीण पूजा आपल्या घरात राहत होती, ती घावत नाही आहे. त्या सावित्रीच्या पोरीला आणि कृष्णाच्या बहिणीला ताबडतोब हुडकायला घ्या आणि लवकरात लवकर तिला शोधून काढा आणि माझ्यामोर हजर करा. तासाभराच्या आत ती पोर मला हुडकून माझ्यासमोर आलेली पाहिजे, नाहीतर तुम्हा सगळ्यांना मी सोडायची नाही. समजलं ना? त्यावर आता लगेचच ती लोक होकार देतात. मैनावतीला मात्र प्रश्न पडतो की जी बाळजाबाई स्वतःकडून कर्ज घेणाऱ्या लोकांना, स्वतःच्या घरात काम करणाऱ्या नोकरांना बघत नाही, त्यांचा विचार करत नाही, स्वतःच्या कारखान्यात काम करणाऱ्या मजदुरांचा विचार करत नाही, ती बाळजाबाई ह्या कृष्णाच्या बहिणीचा एवढा का विचार करत असेल? तर इकडे पूजा ही घरापासून खूप लांब एका नदीजवळ आलेली असते आणि त्या नदीच्या काठी ती बसते आणि म्हणत असते, इथे बसते, इथे जरा सावलीसुद्धा आहे झाडाखाली आणि वातावरणसुद्धा अगदी शांत पीसफुल आहे. तर इकडे दुष्यंत आणि कृष्णा पूजाला वेड्यासारखे शोधत असतात. दुष्यंत आता गाडी काढतो आणि आता कृष्णाला तो समजावतही असतो, कृष्णा काळजी करू नकोस, हे बघ पूजा गावातच कुठेतरी असेल, मे बी तिचे पाय वगैरे दुखले असतील आणि म्हणूनच पाय मोकळे करण्यासाठी वगैरे ती अशीच घराबाहेर पडली असेल. काळजी करण्यासारखं काहीही नाही आहे, तू शांत बस बरं. तर इकडे पूजा ही मनातल्या मनात म्हणत असते, आता तू कितीही शोध मला डी, तुला मी सापडणार नाही म्हणजे नाही. तुझी फ्लाईटची वेळ एकदा का चुकली की मी स्वतःच घरी परत येईन आणि या सगळ्याचं खापर त्या कृष्णाच्या डोक्यावर फोडणार. कृष्णाने माझी काळजी घेतली नाही, कृष्णाने मला सांभाळलं नाही व्यवस्थित, कृष्णाने लक्ष दिलं नाही, म्हणून हे सगळं झालं. तर आता इकडे कृष्णा ही खूपच जास्त रडत असते. दुष्यंत तिला म्हणतो, सापडेल का आपल्याला पूजा? इतक्यात आता दुष्यंतच्या फ्लाईटची वेळ चुकलेली आहे ही गोष्ट पूजाच्या लक्षात येताच पूजा ही घरी जायला निघते आणि आता ती दुष्यंत आणि कृष्णाच्या गाडीसमोर येते. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार थांबवा गाडी, ती बघा पूजी. त्याबरोबर दुष्यंत आणि कृष्णा गाडीतनं खाली उतरतात. कृष्णा धावतच पूजाकडे येते आणि पूजाला हाताला धरते आणि विचारत असते, पूजे तू ठीक आहेस नवं? तुला काही झालं नाही नवं? आणि काय गं, कुठं गेली होतीस तू अशी? तू सांगून का नाही निघालीस घरातनं? अगं पूजे काय विचारलो आहे म्या? त्याबरोबर पूजा लगेचच जाते आणि दुष्यंतला मिठी मारते आणि म्हणत असते, फ्रेंड ही कोण आहे आणि हे असं का बोलते मला? फ्रेंड सांग हिला, तू माझ्याबरोबर बोलू नकोस, मला ती अजिबातच नाही आवडत आहे. फ्रेंड सांग ना तिला, तू माझा फ्रेंड आहेस ना?
फ्रेंड बोल ना. त्याबरोबर मग दुष्यंत हा पूजाला स्वतःपासून लांब करतो आणि म्हणत असतो, मूर्ख आहेस का तू? तुला अक्कल नाही आहे का? घरातून असं न सांगता कोण निघतं का? बावळट आहेस का तू? तुला माहिती आहे का आम्हा लोकांना किती काळजी वाटत होती तुझी? आम्हा लोकांनी किती टेन्शन घेतलं होतं? मूर्ख, इडिएट, युजलेस. त्याबरोबर मग कृष्णा आता दुष्यंतला म्हणत असते, आव दुष्यंत सरकार, म्या काय म्हणतोय ते समजा, आता जाऊन द्या. तुम्ही का नाही आता पटपट जायला निघा बरं. अहो ती फ्लाईट काय ती चुकल ना मग तुमची? मग अशी म्हणल्या का नाही बाळजाबाई माझ्यामुळं? तुम्ही एक काम करा, तुम्ही निघा इकडनं, म्या पूजेला घेऊन घरला जातो. निघा निघा, तुम्ही निघा, तुम्हासनी उशीर व्हायला न गं. त्याबरोबर आता लगेचच इकडे पूजा म्हणत असते, एक मिनटं फ्रेंड, तू कुठे चालला आहेस मला सोडून? ए फ्रेंड, नाही नाही, तू मला एकटीला सोडून कुठेच जायचं नाही. मी मुळात तुला जाऊच देणार नाही. तू गेलास ना तर बघा फ्रेंड, मी तुझ्याशी कायमची कट्टी घेईन. हां, मी कट्टी. मग तू जा, मग फ्रेंड, मला सोडून जातो आहेस ना, तू जा. त्याबरोबर आता दुष्यंत हा पूजाला गप्प बस म्हणत असतो, तर पूजा म्हणते, नाही, जर तू मला सोडून जात असशील तर मी गप्प बसणार नाही आणि तुलाही बसू देणार नाही. आणि मग पूजा आता रस्त्यावर बसते आणि म्हणत असते, मी तुला कुठेच नाही जाऊ देणार फ्रेंड, इनफ इज इनफ. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बरं मी कुठेही जात नाही आहे, तू घरी चल. दुष्यंत कृष्णाला हळूच सांगतो, आधी आपण हिला घरी घेऊन जाऊ आणि मग मी निघतो. जर मी निघून गेलो तर ही तुझ्या जीवाला खूप त्रास देईल, तुला हिला घरी घेऊन जाणं अवघड होईल. मग कृष्णा ठीक आहे म्हणते आणि त्यानंतर मग दुष्यंत, कृष्णा आणि पूजा तिघंही घरी येतात. दुष्यंत पूजाला आणि कृष्णाला घरी सोडतो आणि ताबडतोब जायला निघतो. आता तो एअरपोर्टला पोहोचतो, शहरात येतो, एअरपोर्टला पोहोचतो. पण एअरपोर्टला आल्यावर त्याला कळतं की त्याची जी फ्लाईट होती ती ऑलरेडी टेक ऑफ झालेली आहे आणि तो लेट पोहोचला आहे. त्यामुळे मग आता दुष्यंतकडे परत माघारी फिरून येण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. दुष्यंत आता पुन्हा घरी यायला निघालेला असतो. तर इकडे पूजा ही घरात बसून खूप आनंदात मनातल्या मनात म्हणत असते, डी, आता तू गेला जरी असशील की नाही फ्लाईटसाठी, तरीसुद्धा तुला तुझी फ्लाईट मिळणार नाही आहे, कारण ऑलरेडी तुझ्या फ्लाईटची वेळ निघून गेलेली आहे. एअरपोर्टला पोहोचायलाच तुला कमीत कमी 3-4 तास तर इथून लागणार होते, पण आता तू एअरपोर्टला वेळेवरच पोहोचू शकणार नाही आहेस, तर तू फ्लाईटला कुठे वेळेवर पोहोचशील? डी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. ॲक्च्युली मला तुझं लॉस नाही बघवत आहे रे, पण काय करू, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है आणि मला पैसा मिळवायचा आहे, मला तुला मिळवायचं आहे. मग त्यासाठी तुझ्या हातातून ही छोटीशी डील गेली तर काय फरक पडतो? आता डी घरी आल्यावर कृष्णावर खूप चिडेल असा विचार पूजा करत असते. तर दुष्यंत आता घरी आलेलं असतो. दुष्यंतला हे असं अचानक परत घरी आलेलं बघून कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, तुम्ही तर जात होतासा ना, मग तुम्ही असे माघारी फिरून कसे काय आलासा? आणि हे काय सामान बिमान सगळं परत? अहो असे गप्प कशा पाहायचा, बोला की काय झालं आहे ते? दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत आता खाली बेडवरती बसतो. त्यावर कृष्णा ही ताबडतोब दुष्यंतच्या जवळ येते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, अहो काहीतरी बोला की, तुम्ही असे काय न बोलता गपगुमान बसून राहिलासा तर तुम्हासनी काय वाटायलं आहे? मला काही तुमच्या मनातलं कळणार आहे होय? अहो तुम्ही काय झालं ते सांगा की मला. तुम्ही जाणार होतंसं नवं, मग काय झालं? तुम्ही असे परत माघारी कशा पाय आलात? कोण तुम्हासनी काही बोललं काय? दुष्यंत सरकार, अहो बोला की काय झालं आहे? त्याबरोबर मग दुष्यंत कृष्णाला सांगत असतो, पूजाच्या मूर्खपणामुळे माझी US ला जाण्याची ट्रिप राहिली. त्यावर कृष्णा म्हणते, म्हणजे? त्यावर दुष्यंत सांगत असतो की कृष्णा, आपल्या इथून 3.5-4 तास जवळपास एअरपोर्टला पोहोचायला लागतं. एअरपोर्टला 3 तास आधी पोहोचावं लागतं कमीत कमी चेकिंग वगैरे होण्यासाठी. पण मी 3 तास लवकर पोहोचायचं तर खूपच लांब राहिलं, उलट मी तर 1 ताससुद्धा लवकर पोहोचू शकलेलो नाही आहे आणि त्यामुळे माझं चेकिंग वगैरे काहीच झालं नाही आणि मला फ्लाईट सोडावी लागली. मुळात माझी फ्लाईटच निघून गेली होती, फ्लाईट चुकली. त्यावर हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं. तर आता दुसरीकडे इथे आता जयकांत हा पूजाच्या रूममध्ये आलेला असतो आणि आता तो पूजाला म्हणत असतो, काय मग मॅडम, आज दुष्यंताची फ्लाईट चुकावी म्हणून तुम्ही मुद्दाम केलं ना? अहो तुम्हासनी काय वाटायलं आहे? मला कळत नाही आहे काय? तुम्ही खुळ्या नाही आहात हे मला आधीच कळून चुकलं होतं. अहो दुष्यंत समोर नसला की तुम्ही अगदी व्यवस्थित असतायसा आणि दुष्यंत मोरा आला की अचानक तुम्हासनी येड लागतं आहे, खुळी होतायस तुम्ही. तुम्हाला काय वाटतं आहे? कळना झालं आहे मला. हे बघा, आता मला तर समजा कळालं आहे. आता हे समजा काकीसाहेबांनी कळलं किंवा दुष्यंतला कळलं तर तुम्हासनी लई अवघड जाईल बघा.
मग ते त्यासनी कळायच्या परीस तुम्ही मला कळालं आहे तर मला जे हवं आहे ते देऊन टाका. त्यावर मग आता पूजा ही जयकांतला म्हणते, काय हवं आहे तुला? तोंड बंद ठेवण्यासाठी काय करावं लागेल मी? त्याबरोबर जयकांत म्हणतो, आत्ता कसं मुद्द्यावर आलात? त्यावर पूजा म्हणते, पटकन बोल, काय द्यावं लागेल मला? त्यावर जयकांत म्हणतो, अहो एवढं काय आहे तुमच्याकडं, द्या की काहीतरी. त्यावर पूजा म्हणते, व्हॉट? त्याबरोबर जयकांत म्हणतो, इंग्रजी झाडायचं नाही आपल्यामुळं, आपण का नाही शुद्ध देशी माणूस आहे, इंग्लिश आवडत नाही आपल्याला. हां म्हणजे कार्यक्रमात चालते तशी. त्याबरोबर पूजा म्हणते, शटअप. त्याबरोबर जयकांत म्हणतो, एवढं कळतं बरं आपल्याला, आता तुम्ही शटअप, आम्ही म्हणणार ते द्यायचं. एक पोरगी काय देऊ शकते आम्हासनी, ते हवं आहे आम्हाला तुमच्याकडनं. आता जर जयकांत म्हणतोय तसं नाही वागले तर जयकांत डी समोर माझी पोल खोल करेल आणि ते मला महागात पडेल हे पूजाला माहीत असतं. आणि त्यामुळेच पूजा आता जयकांत जे म्हणत असतो त्या गोष्टीसाठी तयार होते. आणि जयकांत आणि पूजा आता एका बेडवरती झोपलेले असतात. आणि ही गोष्ट आता बाळजाबाई बघतात, कारण बाळजाबाईंना रात्री पूजाच्या खोलीकडे हालचाल जाणवते आणि बाळजाबाई आता गुपचूप खिडकीतून हा सर्व प्रकार बघतात. आता हे सगळं जेव्हा बाळजाबाईंना दिसतं तेव्हा बाळजाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते. बाळजाबाई म्हणतात, शी, ही इतकी नीच नालायक हरामखोर पोर म्या माझ्या संपूर्ण आयुष्यात पाहिली नव्हती, म्हणूनच माझ्या दुष्यंतनं हिला समोरून नाकारली असणार. बरं झालं माझ्या दुष्यंतनंच हिला नाकारली ती, ही असली बाजारी सून मला नगच होती. आणि मग आता उद्या हिच्याकडे बघतो असा बाळजाबाई विचार करतात. दुसऱ्या दिवशी बाळजाबाई पूजा उठायच्या आत पूजाच्या रूममध्ये हजर असतात. पूजा म्हणते, सकाळ सकाळ तुम्ही माझ्या खोलीत काय करायला? त्याबरोबर आता पूजाच्या बाळजाबाई एक खणीत मुस्काटात लगावून देतात आणि म्हणतात, शुद्ध आली ना व? काल रातच्याला काय झालं आहे ते आठवायलं आहे ना? त्याबरोबर पूजा म्हणते, म्हणजे तुम्ही? त्यावर बाळजाबाई म्हणतात, नाव घेऊ नगस माझं तुझ्या तोंडात, समजलं ना व? आणि माझ्या लेकाचं पण घ्यायचं नाही आहे यापुढं तुझ्या तोंडात नाव. माझ्या लेकामोरं उभं राहण्याची बी लायकी नाही तुझी. अगं काय समजलो होतो आम्ही तुला, आणि तू काय निघालीस? त्या घाण गटारातल्या किड्यापेक्षा बी आणि घाण निघाल्यास तू, समजलं ना व तुला? अवकात आणि लायकी दोन्ही विसरली होतीस तू आमच्या लेकाच्या पिरमात पडताना. आम्हाला वाटलं होतं जाऊ दे म्हणून, उजवी आहे प्रत्येक गोष्टीत, पैशानं कमी आहे म्हणून काय झालं, पर नाही, तू तर कुवतीने बी कमी आहेस ग, नीच हरामखोर पुरी. ताबडतोब आमच्या घरातनं फुटायचं, कळलं ना व? तुझं काय करतो का नाही आम्ही ते आता बघतच बस. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.